दुसरं प्रूफ बघूया आपण. इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डीएक्स. तर प्रूफ नंबर 3 और थेरम नंबर 3, prove that integration of under root x square minus a square dx is equal to x by 2 under root x square minus a square minus a square by 2 log of mod of x plus under root x square minus a square plus c. तर आपल्याला हे प्रूव्ह करायचे. तर बघूया याचं प्रूफ. तर बघा काय करतो आपण, लिहिलेलं इंटिग्रेशन आय ने डिनोट केलं. काय दिले, लेट i इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर dx. बरोबर. आता इथं अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर दिले. मग इथं आपण सेकंड फंक्शन काय घेऊया 1. टेक v इक्वल टू 1. काय म्हणूया, टेक सेकंड फंक्शन एज 1. बरोबर. त्याचे सिंगल फंक्शन दिले म्हणून अशा केस मध्ये काय करतो आपण, इथं v इक्वल टू 1 घेतो आणि सॉल्व करतो इंटिग्रेशन. म्हणजे यूज इंटिग्रेशन बाय पार्ट्स. यूज इंटिग्रेशन बाय पार्ट्स. काय राहील मग, इंटिग्रेशन ऑफ u इनटू v dx. u फर्स्ट फंक्शन आहे, v सेकंड फंक्शन आहे. मग काय सांगतो, बाय पार्ट्स. कोण सांगेल, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. तर फर्स्ट फंक्शन एज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन माइनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन डेरिवेटिव ऑफ फर्स्ट फंक्शन इनटू dx. बरोबर. मग सॉल्व करूया. अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर फर्स्ट फंक्शन आहे, 1 कसं आहे रे, सेकंड फंक्शन आहे. बरोबर. यूज इंटिग्रेशन बाय पार्ट्स. काय सांगतो, फर्स्ट फंक्शन एज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन माइनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन डेरिवेटिव ऑफ फर्स्ट फंक्शन. म्हणजे फर्स्ट फंक्शन काही अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर इनटू dx. तर सिंप्लीफाई करा. जिसके अंडर रूट एक्स स्क्वेअर माइनस ए स्क्वेअर एज इट इज. कौन सांगेल रे, 1 से इंटिग्रेशन काय आहे, इंटिग्रेशन ऑफ 1 इज x प्लस c माइनस सेम इंटिग्रेशन ऑफ 1 इज x एंड डेरिवेटिव ऑफ रूट ऑफ f ऑफ x. आपल्याला आधी रूट x चं माहित पाहिजे डेरिवेटिव. तर कोण सांगेल रे, और डेरिवेटिव ऑफ रूट x क्या है, डेरिवेटिव ऑफ रूट x इज 1 अपॉन 2 रूट x. अदर दॅन x असेल म्हणजे f ऑफ x असेल तर x ला कशाने रिप्लेस करतो आपण, f ऑफ x न. मग मला सांगा डेरिवेटिव ऑफ रूट ऑफ f ऑफ x काय येईल, x ला f ऑफ x ने रिप्लेस केलं 1 अपॉन 2 रूट f ऑफ x इनटू f डॅश x. 1 अपॉन 2 रूट f ऑफ x इनटू f डॅश x. म्हणजे काय इथं 1 अपॉन 2 रूट f ऑफ x. f ऑफ x ला कशाने रिप्लेस करणार, x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर न इनटू f डॅश x. मग यूज डिफरन्स रूल. म्हणजे f ऑफ x चं डेरिवेटिव काढायला लागेल. डेरिवेटिव ऑफ x स्क्वेअर इज 2x. यूज x रेज टू n, n x रेज टू n minus 1 minus derivative of a square is, which is constant, and we know that derivative of constant is 0 with respect to x. सिंप्लिफाई करूया ब्रॅकेट. म्हणजे x ला पुढे घेतो मी, काय राहील, x अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन ऑफ x into 1 is x upon 2 under root x square minus a square. 2x minus 0 is 2x. Square bracket complete with respect to x. बरोबर. तर काय लिहितोय, तर हे इथे लिहूया आपण. आता टू डिव्हिजन मध्ये, टू मल्टिप्लिकेशन मध्ये, टू गेट कॅन्सल्ड. म्हणजे जी x अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन ऑफ x into x is x square upon under root
x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर dx बरोबर. तर सिंप्लिफाय करूया म्हणजे काय x अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन ऑफ. आता बघा बरं कुठली कंडिशन सॅटिस्फाय होते. न्यूमरेटरची हायेस्ट डिग्री 2 आहे, डिनॉमिनेटरची हायेस्ट डिग्री 2 आहे, मीन्स क्लिअरली सेकंड कंडिशन कुठली रे. इफ डिग्री ऑफ न्यूमरेटर इज इक्वल टू डिग्री ऑफ डिनॉमिनेटर देन काय करतो आपण प्लस मायनस ऑर मायनस प्लस, प्लस मायनस ऑर मायनस प्लस. म्हणून काय करूया इथं इथं मायनस a स्क्वेअर आहे म्हणजे मायनस प्लस म्हणजे मायनस a स्क्वेअर घेतो आणि परत ऍड करतो म्हणजे सबट्रॅक्ट a स्क्वेअर अँड ऍड a स्क्वेअर अपॉन अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर dx. इथं काय केलं सबट्रॅक्ट अँड ऍड a स्क्वेअर इन न्यूमरेटर बरोबर. तर मग डिनॉमिनेटर नुसार त्याला ऍडजस्ट केले त्याला आपण सेपरेट करूया, राहिलेली टर्म सेपरेट लिहूया म्हणजेच काय लिहिलं इथं काय व्हॉट इज नेक्स्ट स्टेप. अरे x रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर मायनस याला सेपरेट लिहिलं आपण म्हणजेच काय येईल x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अपॉन अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर अपॉन अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर dx बरोबर. तर मग काय I इक्वल टू x अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर ऍज इट इज मायनस. आता परत एकदा डिनॉमिनेटर नुसार ऍडजस्ट करूया न्यूमरेटर कारण की x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर म्हणजे रूट x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इनटू रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर म्हणजे x कोण असतो आपला रूट x इनटू रूट x बरोबर. म्हणजेच काय इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर इनटू अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अपॉन अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर अपॉन अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर dx बरोबर. तर आपण हा थेरम यूज केला. तर काय येईल आता x अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर मायनस. आता बघा बरं अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर एक कॅन्सल होईल आणि एक शिल्लक आहे न्यूमरेटरला म्हणजेच काही मायनस आणि सेपरेट इंटिग्रेट करूया मायनस मायनस प्लस मायनस इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर dx प्लस a स्क्वेअर कांस्टेंट आहे टेक इट आउटसाइड म्हणजे जी आता मायनस प्लस काय येईल मायनस मायनस प्लस इज मायनस a स्क्वेअर कांस्टेंट बाहेर काढणार 1 अपॉन काय मग अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर dx बरोबर. म्हणजेच काय लिहितो I इक्वल टू x अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर मायनस ही व्हॅल्यू कशाची आहे I ची कशावरून बाय इक्वेशन 1. तर क्लिअरली इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर मायनस a square dx is I from 1 minus a square. तर याचे इंटिग्रेशन निघतं काय इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर dx is कोण सांगेल. आपण बघितलं होतं थेरम मध्ये इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर is अरे log mod of x प्लस अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर प्लस c. तर आपल्याला हा थेरम यूज करावा लागेल बरोबर. म्हणजे ती log of mod of x प्लस अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर प्लस c म्हणजे हा मायनस आहे तो काय होऊन जाईल प्लस आहे म्हणजे ती I प्लस I इक्वल टू x अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर as it is log of mod of x plus under root x square minus a square plus c. I plus I काय येईल 2i is
इज इक्वल टू x अंडर रूट x स्क्वेअर माइनस a स्क्वेअर माइनस a स्क्वेअर इनटू लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस अंडर रूट x स्क्वेअर माइनस a स्क्वेअर प्लस c. आता इथे जो 2 आहे ते काय करूया आपण डिवाइड each टर्म बाय 2 डिवाइड each टर्म बाय 2. मग 2 टू गेट कॅन्सल आपल्याला काय मिळेल रे i इथे x बाय 2 अंडर रूट x स्क्वेअर माइनस a स्क्वेअर माइनस इथे a स्क्वेअर बाय 2 लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस अंडर रूट x स्क्वेअर माइनस a स्क्वेअर प्लस c बाय 2. मग काय करूया आपण c बाय 2 आल्यामुळे इथे c डॅश करूया काय म्हणूया c डॅश. मग फायनली काय येईल x बाय 2 अंडर रूट x स्क्वेअर माइनस a स्क्वेअर माइनस a स्क्वेअर बाय 2 लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस अंडर रूट x स्क्वेअर माइनस a स्क्वेअर प्लस c where c equal to c डॅश बाय 2 आणि बाय 1 काय म्हणू शकतो रे आपण बाय इक्वेशन 1 i ला रिप्लेस करूया. व्हॉट इज i काय कन्सिडर केलं होतं आपण इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट x स्क्वेअर माइनस a स्क्वेअर dx म्हणजे जी इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट x स्क्वेअर माइनस a स्क्वेअर dx. तर हा काय i. तर हे सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्या. तर समजलं का रे सर्वांना व्यवस्थित लिहून घ्या आणि जर कोणाला काही डाऊट असेल